हॅलो. हा बोल ना रिंकू, काय चालू आहे? काय नाही आई, आरामच चालू आहे. काल मस्त पार्टी केली आई तुम्ही वावरात. मस्त फोटो ठेवले स्टेटसवर. हो, काल पार्टी केली ना मस्त, आपल्याच वावरात केली. आता सगळ्याची इच्छा होती पार्टी करू बा, हरभऱ्याची भाजी आणि भाकरी बनवू म्हणे. तर ठीक आहे बा, करून घेऊ आता, भाजी आहे तर. हा काय, चांगलं आहे ना, चांगलं आहे ना. मस्त पार्ट्याच पार्ट्या चालू आहे बा तिकडे. लग्नाला गेले तिकडे 4-5 दिवस राहिले. आता गावात आले तर अजून मस्त वावरात पार्टी. किती वाजता आले मग तिकून वावरातून? आम्ही काय 5 वाजता घरी. कार्यक्रम की लवकर झाला आमचा. भाजी आणि भाकरी बनवायला काय टाइम लागते. 4 नाही वाजत तर जेवण झालं आमचं. आणि मग थोडा वेळ बसलो घिसलो आणि मग येऊन गेलो. 4:30 वाजता निघालो वावरातून तर 5 वाजता घरी. सगळ्याच जणी आल्या होत्या नाही, फक्त राधा नाही आली, नाही तर सगळ्याच दिसल्या मला. हो, सगळ्याच जणी आल्या होत्या ना, सगळ्याच जणी आल्या होत्या. सगळेला आवडते ना वावरात पार्टी करणं. हो, सगळ्यात दिसल्या ना मले. आणि हरभऱ्याची भाजी आणि भाकरी, बाप रे, माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं स्टेटस पाहून. असं वाटते का कधी गावाला जातो मी आणि कधी खातो हरभऱ्याची भाजी. अव तर ये ना मग रिंकू. आपण म्हटलं नवीन वर्ष इकडे साजरा करू. येऊन जाय रविवारी घे. अव रिंकू, मी तेच म्हणत होती, येतं काय म्हटलं इकडे गावाले. आता नवीन वर्ष लागते 2026, तर इथंच साजरा करतो. संगमंग साजरा करू आपण. मग तुले हरभऱ्याची भाजी खायला भेटते आणि भाकरी खायला भेटते. येत असन तर येऊन जाय बुवाले घेऊन. आता आई नाही जमणार ना आता. काहून? आली असते मी. मग आता येईन तर मग मला हे संक्रांतले नाही येऊ देणार ना. मग अजून म्हणून आत्ताच गावाला आपण नवीन वर्ष साजरा करून आलो न अजून तू संक्रांतले चालली म्हणून. त्याच्यानं मला येऊ नाही देणार. तर मी आता नाही येत. संक्रांतलेच येईन मस्त 12-13 तारखेला. तिकडे संक्रांत करण म्हटलं मी आणि लुटही करण परीचं. तर एक काम कर ना, आता येऊन जाय ना, राहायचो संक्रांतवरी 15 दिवस. येत असन तर येऊन जाय. आली असती पण अजून ही चिडचिड करण. 15 दिवस राहतं, महिना राहतं. त्याच्यानं म्हटलं जाऊ दे, 15 दिवसाची गोष्ट आहे. 15 दिवस जाऊ दे, येतोच ना मग मी 12-13 तारखेला. यायलाच आणून मागतो. राहीन ना तोपर्यंत हरभऱ्याची भाजी. आता तोपर्यंत काही सांगता नाही येत बा. फुलावर घेईन हरभरा तर मग कुडता नाही येत ना भाजी. एक तर आपल्या वरात हरभरा पहिलेच पेरला आणि आता हरभऱ्याची भाजी झाली कुडून. मग अजून फांद्या फुटते, फरतोडे फुटते. मग नाही जमणार ना. बरं जाऊ दे, कोणाच्या वावरात भेटन तर पाहू, नाही तर राहिलं मग. नाही हो, कुडून ठेवली आहे ना भाजी मी. मस्त वाढून गिळून ठेवतो ना तू यासाठी. मग तू येशील तेव्हा बनवण आणि बांधून देईन मग तुले, तू जाशील तेव्हा. जास्त वास्तच कुडून ठेवली आहे ना भाजी. लय मोठी भाजी जमा केली ह्या वर्षी. हा काय, पण तो कोरवा झाला. हिरवी हिरवी भाजी चांगली लागते खावाले. पाहू ना मग, कोणाच्या वावरात भेटून जाईन तर भेटून जाईन. कोणी कोणी लेट पेरते तर राहते मग त्याच्या वावरात हरभरा खुळाचा, तर घेऊन येईन मग तू यासाठी थोडीशी भाजी. ठीक आहे, नाही चालते ना मग. काय करून राहिली परी? काही नाही, गोष्टी ऐकून राहिली ते काय काय बोलते म्हणून मम्मी. हा काय, गोष्टी ऐकते नाही? हो, गोष्टी ऐकून राहिली. अन बाबू बाबू कुठं गेला? बाबू काय झोपलाय ना बाबू. आता झोपून दिलं त्याले आणि इकडे आली मग मोबाईल घेऊन. अजून म्हटलं त्याच्याजवळ बोललं तर आवाजानं उठते तो. त्याला उलीसाही आवाज नाही पाहिजे, नाही तर पटकन उठते. इले म्हणतो मग आवाज नको करत जाऊ आणि त्याच्यापाशी काही खेळत नको जात जाऊ. झोपू देत जाय म्हटलं त्याले. हा काय, झोपू देत जाय. अन इले नाही लागत काय झोप परीले? नाही नाही, ते नाही झोपत, ते खेळतच राहते. आणि मग संध्याकाळी 7 नाही वाजत तर झोप आले पाहिजे. झोप लागते मम्मी, झोप लागते मम्मी. 7 नाही वाजत तर झोपून जाते मग. हा काय, रात्रभर झोपते मग दिवस निघेपर्यंत? हा, मस्त झोपते ना. सकाळी 8 वाजता उठते मग. झोप घी पूर्ण घेते पण. काहून, खोकला झाला काय रिंकू? नाही नाही आई, खोकला गिकला नाही झाला, तो ठसका आला मला. हा काय, पाच जाय. आता एक तर थंडीचे दिवस चालू आहे. सर्दी खोकला होतच राहते हिवाळ्यात, तर काळजी घे थोडीशी. आणि लेकरावर बी लक्ष देत जाय. स्वेटर सॉक्स मोचे घालूनच ठेवत जाय. आणि एक तर तुझ्या घरात थंड थंड लागते, तर स्वेटर घे घालूनच ठेवत जाय लेकरायले. हो, घालून देतो ना. दिवसात नाही घालत, पण 5 वाजले का 5 वाजल्याबरोबर स्वेटर घालून देतो. सॉक्स तर घालूनच ठेवतात म्हणा लेकरं. काय म्हणते बाकी थंडी आपल्या गावा इकडे? बापरे, इकडे इकडे थंडी आहे ना. आता सकाळी 8 वाजेपर्यंत तर घराच्या बाहेर निघूशा नाही वाटत. थंडीच राहते 7 वाजताही. पण काय करा, कामाला जा लागते, त्याच्यानं कामं करत राहा तर काही वाटत नाही. पण थंडी आहे. हो, आता आहे ना थंडी. बाकी काय म्हणते दादा, वहिनी, बाबा, गण्या, लक्ष्मी, सगळ्याची तब्येत ठीक आहे? हो हो, सगळ्याची तब्येत ठीक आहे ना. परी बी ठीक आहे, परी म्हणतो लक्ष्मी बी ठीक आहे, गण्याही ठीक आहे. शाळेत गेला तो आज. उद्या अजून सुट्टी आहे त्याले. कालही सुट्टीच होती.
अच्छा अच्छा, काल क्रिसमस डेची सुट्टी असन. हो, काल घरीच होता, आज गेला, अजून उद्या घरीच आहे. उद्या शनिवार, रविवारी अजून सुट्टीच. सुट्ट्यावर सुट्ट्याच आहे आता लगातार. चांगलं आहे ना मग गण्यासाठी, त्याला खेळायला भेटून राहिलं मग आता सुट्ट्या आहेत. हा. बाबा गेले असन वावरात. हो, वावरात गेले ना तुझे बाबा. आता मी बी जाईन थोड्या वेळानं. बरं ठीक आहे मग आई, ठेवतो फोन. इले भूक लागली म्हणते तर जेवायला देतो. बरं, दे मग परीले दे जेवाचं. ठीक आहे मग, ठेव फोन. हो. आई 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 अजी आई घरी नाही आहे. आई वनिता काकूच्या घरी गेली. हाव काय, वनिता काकूच्या घरी गेली काय? म्हणूनच मला आई घरात दिसून नाही राहिले. काम होतं काय तुम्हाला आत्याबाई संग? नाही नाही, आई संग काम तर नाही आहे, पण सवय आहे ना ते घरात आल्याबरोबर आईले आवाज द्यायची. त्याच्यानं म्हटलं आई कुठं गेली, घरात दिसून नाही राहिली. अच्छा अच्छा, आपल्या सवयी सेम आहे मग. मी बी तशीच आहे. घरी गेल्याबरोबर पहिले आईला आवाज देतो, आई आई आई. जोपर्यंत आई दिसत नाही तोपर्यंत मी आईला आवाज देतच राहतो. हाव काय, घरात आल्याबरोबर आई पाहिजेच ना, नाही तर गमत नाही. हो. कुठं गेले होते म्हटलं तुम्ही? सांगत नाही, काही नाही, चालले जाता. सांगूच जात जाणं. मी किती वेळची वाट पाहून राहिली तुमची. जेवण व्हायचंच आहे. अरे यार, जेवण व्हायचंच आहे. नाही तर काय मग, आत्यानं मामाजीचं जेवण झालं. मी तुमचीच वाट पाहून राहिली. तुम्ही यान बा तर करू म्हटलं संगमंग जेवण. पण तुम्हाला याले पाहणं लय टाइम झाला. अरे यार शिट मेघा, सॉरी हा. मला खरंच नव्हतं माहित की तू माझी वाट पाहून राहिली म्हणून. बरं जाऊ द्या, चला ना मग आता जेवण करून घेऊ. लय जोरात भूक लागली, खरंच सांगतो. पोटात कावडे बोंबलून राहिले. सॉरी हा, खरंच सॉरी. मी हे कामीच गेलो होतो, अर्जंट काम होतं तर कामीच गेलो होतो, त्याच्यानं उशीर झाला. सॉरी हा, माझ्यामुळे उपाशी राहा लागलं. काही नाही हो, चला ना मग करून घेऊ. ताट वाढतो म्हटलं मी. तुम्ही या मग हात धुवून. आज सुंदर दिसून राहिली मेघा. हो, सुंदर दिसून राहिली ना. आज 2 बुचा बांधल्या ना, म्हणून मी सुंदर दिसून राहिली. नाही तसं नाही आहे, तशी तू सुंदरच दिसतं हा, पण आज थोडीशी जास्त सुंदर दिसून राहिली. साडी मस्त घातली, रेड कलरची साडी घालायला पाहिजे होती आज. आज काय रेड कलर? काल होता क्रिसमस डे. काल नाही सांगितलं तुम्ही की रेड कलरची साडी घाल, आणि आज म्हणून राहिले क्रिसमस डे झाल्यावर. अरे यार शिट मेघा, खरंच सांगतो, कालचा क्रिसमस डे होता म्हणून आठवणच नाही राहिली. खरंच सांगतो ना, म्हणजे माझ्या लक्षातच नाही काची 25 तारीख आहे बा, 25 डिसेंबर. हो काय, किती विसरता हो तुम्ही. हा, लहान लहान गोष्टी तर लक्षात राहिले पाहिजे तुम्हाला. मला वाटलं लग्नानंतर पहिलाच क्रिसमस डे आहे तर काही गिफ्ट द्यान बा तुम्ही. गिफ्ट तर दूरचीच गोष्ट सोडा, पण साधं चॉकलेट नाही आणून दिलं तुम्ही क्रिसमस डे निमित्त. बरं जाऊ दे, सॉरी, मी माफी मागतो. गुस्सा सोड, राग सोड, आणि चाल आता जेवण करू संगमंग. बरं चला. मेघा, 2 ताटं काऊन वाढले? काऊन वाढले म्हणजे? तुम्ही काय उपवास करून राहिले काय? तुम्हाला उपवास आहे काय आज? हा, सांगा बरं. उपवास नाही करत ना तुम्ही आज? नाही उपवास नाही करत, पण एकच ताट वाढायला पाहिजे होतं ना आपल्यासाठी. हा, एकाच ताटात जेवण केलं असतं दोघांनी. नाही हो, एका ताटात कायले? आता गीता येऊन गेली तर अचानक चांगलं नाही वाटत मग ते. नाही येत आई, आत्ताच नाही येत. वनिता काकूच्या घरी जाते तर लवकर नाही येत म्हटलं. 1-1.5 तास तिकडेच बसली राहते गोष्टी करत. आता एवढ्या दिवसाबाद गेली तर पटकन शिन काय. आई नाही येणार, पण अजून कोणी आलं तर मग हा मेघा मेघा करत तुम्हाला आवाज देत. कधी कधी तुमचे मित्र शिवून जाते. काय झालं मग, कोणी येईन तर कोणी पाहिन तर. काय गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड थोडे आता आपण, लग्न झालं आपलं. आता तर चालते एका ताटात जेवण करणं. नाही नाही, शरम लागते मला. शर्मा नाही लागत, एकाच ताटात जेवण करू ना. नाही, राहू द्या ना, कोणी येऊन जाईन. अरे यार, माझी इच्छा होती का आपण दोघं बा संग मग जेवण करू एका ताटात. बरं एक काम कर, आपण एकाच ताटात जेवण करू. एक ताट साईडनं ठेवून दे. कोणी जर आलं पटकन आवाज देत तर तू तो ताट समोर करून घेजो. बरं तसं चालते मग. चालून देऊ काय मग? नाही नाही, खातो ना मी. ये ना मग, जवळ बस ना. एवढ्या दूर बसली, हात पुरण काय तिथून. ये मग जवळ बस. गमते मेघा घरी? गमून तर राहिलं, पण आईची आठवण येते. घरी तिथं आई आईच करत राहत होती मी, तर आईची आठवण येते. असं वाटते आई नाही दिसून राहिली, आई नाही दिसत, असंच वाटते. हो, आता येईनच 15-20 दिवस आईची आठवण. काय माहित किती दिवस आठवण येईन तर, पण आईले नाही विसरू शकत ना. आता कोणते काम पडलं तर आई हे कुठं आहे, आई ते कुठं आहे, आई आज काय बनवा लागते, काय बनवतं. म्हणजे मी कमी कामं करू, पण आई जास्त कामं करे. घरी तिथं 2-4 कामं करत होती मी मोजून, नाही तर सगळे कामं आई करे. ज्या दिवशी आई कामाला जाईल त्याच दिवशी मी कामं करू, नाही तर कामं आईच करून घे. अच्छा, म्हणजे कामचोरीपणा. आईले कामं करायला लावत होती काय? नाही जी, कामचोरीपणा नाही, पण आई कमीच कामं करू दे, जास्त कामच नाही करू दे. मला जास्त कामच नाही सांगत होती नाही, 2-4 कामं करून घ्या झालं मग. आणि आता इथं आली तर सकाळीच उठा लागते. 6:30 वाजता उठून जातो मी इथं, आणि घरी 8 वाजता उठत होती. आता थंडीत 6:30 वाजता उठा, मग अंगणात झाडू लावा, पाणी शिपा, रांगोळी काढा, आणि त्याच्या बाद भांडे काढतो, भांडे घासतो, मग घरातलं झाडझूड राहते. तोपर्यंत सगळे उठतेच 7 वाजेपर्यंत. चहा नाश्त्यातच 8 वाजून जाते. हो, घरची लय आठवण येत असेल मग आता.
हो ना, घरची लय आठवण येते. बरं जाऊ दे, एखाद्या वेळेस जाऊ अजून आपण गावाला. काय म्हणतं, चालतं काय नवीन वर्षात? खरंच घेऊन जाण काय तुम्ही? घेऊन जाईन ना. तू म्हणून तर पाय, तोंडातून शब्द तर काढ, मला इथं जायचं आहे तिथं जायचं आहे. घेऊन जाईन मी. नेवाची जिम्मेदारी माझी. बरं जाऊ मग आपण 1 तारखेला सगळेले विश करून येऊन जाऊ मग वापस. बरं चालते ना, जाऊ मग जाऊ. नाही गमलं तर टीव्ही पाहत जाय, नाही तर मग छतवर जात जाय, उन्हीत बसत जाय थोडा वेळ. छतवरून तर पूर्ण गाव दिसते, मस्त गमते. हा, थोडा वेळ मोबाईल पाहत जाय, टाइमपास करत जाय. आता मलाही माहित आहे एकाएकी नाही गमणार, पण गमता गमता गमन. हो, तशी म्हणा बोरगीर नाही हो, एवढं मोठं घर आहे. कधी ह्या रूम मध्ये, कधी हॉल मध्ये, कधी बेडरूम मध्ये, कधी तिकडच्या रूम मध्ये. घर असतं लय मोठं आहे. हो, बोर नाही होत. ह्या रूम मध्ये बोर झालं तर दुसऱ्या रूम मध्ये चाललं जातं, तिथं बसायचं. हा, बोरगीर नाही होत. कामात राह तुम्ही, कामं करताना तर काहीच आठवण नाही येत. अजून कामं संपले, बसली अशी आईची आठवण येते, मनोजची आठवण येते, बाबाची आठवण येते. आठवण आली तर कॉल करून बोलून घ्यायचं मग, आई बाबा संग, भाऊ संग. कर ना मग जेवण कर. हो. अरे वा मेघा, भाजी मस्त बनवली. हो, आलू वाटाण्याची भाजी बनवली ना तुमच्यासाठी, आणि तडक्याचं वरण बनवलं. वा वा, मस्त बनवला आजचा स्वयंपाक. पोटभर जेवण करतो मी, पोटभर. पाहिजा जास्त जेवण नका करू, नाही तर पोट फाटन म्हटलं तुमचं. नाही नाही, असं कसं पोट फाटन, पोटगीत नाही फाटत. पोटभर जेवण करतो पण पोट नाही फाटणार म्हटलं. तू पण जेवण करून घे. हो, पोटभर जेवले ना म्हटलं, का अजून आहे भूक तुम्हाला? नाही नाही, आता भूक नाही आहे, थोडीशी जागा नाही राहिली पोटात. पोटभर जेवण केलं आज. हो काय? अरे मेघा, छोटूचा बॉलगी राहिला काय आपल्या घरी, दिसला काय कुठं? नाही, बॉल तर नाही दिसला मला. झाडू वाडू तर लावून राहिली मी घरात. काहून, काय झालं? काही नाही झालं. छोटूची आई म्हणत होती, सूरज म्हणे छोटूचा बॉल राहिला काय तर पाहिजे म्हणे. मेघा गिगाले दिसला असन तर. काय माहित म्हणे यानं कोणाच्या घरी टाकला तर. काल आला होता तो आपल्या घरी, पण काल तर बॉल घेऊन नाही आला तो आपल्या घरी. बरं जाऊ द्या, पण तरी एक वेळा चेक करून घेईन मी. चेक करून घे, जो टीव्हीच्या रूम मध्ये खेळत होता तो, तर त्याच रूम मध्ये पाहिजे कुठं असन तर. बरं ठीक आहे ना, चेक करून घेतो मी आत्ताच. मग आता टाइम आहे तर पाहून घेतो. लेकरं येणं जाणं चालूच राहते लेकरायचं, नाही तर अजून कोणी घेऊन जाईन. बरं, पाहून घे ना मग. हो हो, अन सांग मग, असं तर फोन लावून सांगून देईन काकू हाय बा बॉल इथंच. ठीक आहे ना. बॉल तर दिसत नाही, कुठं ठेवला त्या पोरानं तर. पाहते शोधून, जर भेटला तर भेटला, नाही तर मग राहिलं. अरे वा, क्रिसमस ट्री कधी आणलं आहे ना? काय माहित कधी आणलं आहे ना, तर माझं काही लक्ष नाही. आणि या बॉक्स मध्ये काय आहे? अरे बापरे, टेडी बियर चॉकलेट. मेरी क्रिसमस अँड लव यू माय ब्युटिफुल वाईफ. अच्छा अच्छा, त्याले सरप्राईज देवाचं होतं, म्हणून त्यानं छोटूचं नाव काढलं. आता कसं पाठवावं मेघाले त्या रूम मध्ये? बरोबर आहे, काल त्याला आठवण नव्हती, त्याच्यानं म्हणत असन आज आपण घेऊनच जाऊ गिफ्ट. आणि म्हणत होते मी कामी गेलतो, अर्जंट काम होतं. आता समजलं कोणतं अर्जंट काम होतं. अजी, सूरजजी इकडे या बरं. काय झालं मेघा, सापडला काय बॉल? अच्छा, तुम्हाला माहित आहे घरी बॉल नाही आहे, घरात बॉल नाही आहे. हा, तरी म्हणता सापडला काय बॉल? बॉल तर नाही सापडला, पण टेडी बियर सापडला. कोणासाठी आणलं म्हटलं? कोणासाठी आहे? कोणासाठी आहे? हा, तुझ्यासाठी आहे ना. हो काय, गिफ्ट घ्यायला गेलते नाही आज मग तुम्ही? हो, काल विसरलो मी, त्याच्यानं म्हटलं चला आपला पहिला क्रिसमस डे आहे. काल गेला तर गेला, जाऊ द्या म्हटलं, पण आज तर देऊ शकतो ना, त्याच्यानं घेऊन आलो मग. थँक्यू थँक्यू, आवडला मला टेडी बियर, खरंच सांगतो आवडला. पूर्ण रेट घेत होतो मी, पण जाऊ द्या म्हटलं, पूर्ण रेट नाही घेत, व्हाईट कलर मध्ये घेऊन घ्या म्हटलं. आहे ना, रेड कलर इथं आहे याच्यामध्ये. आवडला ना? हो हो, थँक्यू थँक्यू, पण मी काहीच नाही दिलं तुम्हाला. बरं जाऊ दे, तू आय लव्ह यू म्हणून दे, तेच लय झालं माझ्यासाठी. आय लव्ह यू. सेम टू यू. थँक्यू सो मच, मला क्रिसमस डेचं गिफ्ट दिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. मला लय आवडते टेडी बियर, माझ्याजवळ नव्हतं पण. बरं जाऊ द्या, ह्या वर्षी लहान आणला तुम्ही, पुढच्या वर्षी मोठा आणून द्या मस्त. पुढच्या वर्षी आपलाच येते म्हटलं, आपलाच बाबू येईन तोपर्यंत. कायले टेडी बियर आणा लागते मग, त्याच्यासोबत खेळजो. एवढ्या लवकर? एवढी घाई आली काय तुम्हाला? हा, आतापासून आणता काय बाबू? एवढ्या लवकर नाही पाहिजे आपल्याला. नाही नाही, पाहिजे ना, लवकर लवकर आणून घ्या लागते. खेळायला नाही पाहिजे काय? मला तर लय आवडते लेकरं, त्याच्यानं म्हणतो लवकर लवकर आणून घेऊ, एक बाबू एक बाई. हा, आणि मग फुरसत. हा काय, एवढ्या लवकर नाही. 7 क्लास, ब्युटी पार्लर हे ते करायचं आहे ना. हा, कोर्स राहून जाईन नाही तर मग तुमच्या बाबूच्या चक्कर मध्ये. होते काहून नाही होत, सगळंच होते. चॉकलेटही आहे ना त्याच्यामध्ये, चॉकलेट नाही दिसले का? हो आहे ना, चॉकलेट आहे ना, पण आताच नाही खात मी, थोड्या वेळानं खाईन. आण ना मग, संग मग खाऊ. अच्छा, संग मग खाऊ काय? बरं ठीक आहे ना. मला वाटलंही नव्हतं तुम्ही गिफ्ट द्यान बा म्हणून, पण दिलं तुम्ही. आठवण राहिली पाहिजे ना, गिफ्ट दिलं बा म्हणून. नाही तर काय म्हणून बाकीचे, का वहिनीला गिफ्ट नाही देत बा, कुठं घुमायला नाही नेत. हा, त्याच्यानं द्या लागते.
अच्छा, तुमचे मित्र म्हणून राहिले म्हणून देता काय तुम्ही गिफ्ट? स्वतःहून नाही देत काय? नाही नाही, हे गिफ्ट मी स्वतःहून दिलं. गोष्ट सांगून राहिलो मी. एक मित्र विचारतात ना वहिनीला काय गिफ्ट दिलं, काय गिफ्ट दिलं, त्याच्यानं म्हटलं पहिले देऊन द्या. अच्छा. वावरात या तर आज तर लयच उशीर झाला. दिवसच डुबला म्हटलं आज. वानेर हाकलता हाकलता कसा काय दिवस डुबला काही समजलंच नाही. हा, लय तरात देते व वानेर. मग तुले मजाक वाटते, तुले असं वाटते की मी वावरात जातो तर टाइमपास करत राहतो इकडे. आज समजलं ना कसे वानेर तरत देते म्हणून. ह्या धुऱ्याहून त्या धुऱ्यात जा लागते म्हटलं वानेर हाकलत. हा, अजून मागच येते ना. चारी साईडनं म्हटलं वानेर हाकलतच राहा लागते, लक्षच ठेवा लागते. हो बापा, न ते भडेचे भडे आहे. लय तरात दिला आज वानेराईनं. पण आता हरभरा पाहाच लागते, नाही तर हरभरा करून ठेवून म्हटलं सप्पा. हो, पाच जा बापा आता हरभरा चांगल्यानं. जागली करा थोडीशी. जागली काय, जागलीच करणं चालू आहे आता. दिवसानं वानेर पहा न रात्रीनं डुकरं पहा, हेच चालू आहे आता माल निघेपर्यंत. एवढ्या थंडी तोकड्या लागते म्हटलं वावरात. हा, पण आता माल होय, मालासाठी तर रास लागते. जागली नाही करणार तर सोला नाही होणार. हो, गहू सोला नाही होणार. चाला ना मग, घरी नाही चालत काय तुम्ही? का वेळ आहे तुम्हाला? येतो ना, जाऊन आता संग मग. तू हे ओझं दुऱ्यापर्यंत नेऊन ठेव म्हटलं, येतो मी बंडी जुतून. बरं ठीक आहे, लवकर या. पहिले दिवस डुबला. घरी झाले किती वाजते ना किती नाही. 10 मिनिटात तर जाणं होते घरी. येतो मी पटकन, बैला आणतो, थांब तू धुऱ्यापाशी. बरं चला बा. थंडी तर थंडी लागून राहिली. संध्याकाळ झाली, थंडी लागून राहिली मला. बस 2 मिनिटात आलो मी. 2 मिनिट थांब, 2 मिनिटात पोचतो. हो या मग. स्वेटर नाही ना काही नाही, मी तशीच आली. म्हटलं लवकर जाईन बा घरी, पण कायच. काही नाही हो, चालले ग 10 मिनिटाची गोष्ट. इकून गेल्याबरोबर मस्त इस्त पेटवलं अंगणात, बसू मस्त हात शेकत. हो बापा, शेकोटी पेटवा लागन, हात शेकत बसा लागन. थंडी थंडी लागून राहिली. चाल चाल, मग गोष्टी नको करू.